नमस्कार, मी श्रीराम बाकरे आणि आपण पाहत आहात नर्मदा तिरीचा यात्रिक। तर मंडळी, काल आम्ही त्या हतिया बाबा या स्थानी होतो आणि तिथे आम्ही रात्री आसन लावलं होतं। रात्रीची पूजा आरती झाल्यानंतर खिचडीचा प्रसाद आम्ही ग्रहण केला। तिथूनच आम्ही त्या अनिलदास महाराजांना म्हणजे ओंकारेश्वरच्या आश्रमात फोन लावला होता आणि तेथून सगळे आम्ही माहिती पण विचारून घेतली होती, म्हणजे जी संकल्प पूर्तता पूजा जी असते करायची तर ती कशी करायची वगैरे सगळं त्यांच्याकडून अगोदरच माहिती घेतली होती। आणि आता आम्ही उद्याच्या दिवसाची वाट बघत बघत झोपी गेलो। तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो 5:30ला आणि तिथल्या महाराजांना प्रणाम केला आणि आता काळोखातच आम्ही चालू लागलो। तर आज आम्हाला जायचं होतं ते म्हणजे साधारण 18 किलोमीटर जायचं होतं। तर 18 किलोमीटर 15 ते 18 किलोमीटर जायचं होतं। तर काही हे मोठं नव्हतं आमच्यासाठी, कारण जे आम्ही मागील कित्येक दिवस 40 ते 50 असं ॲव्हरेज आम्ही चालत होतो, त्यामुळे 15-16 किलोमीटर म्हणजे काही जास्त नव्हते आमच्यासाठी। मग तरी लवकर जायचं होतं याचसाठी की ती पुढे संकल्प पूजा वगैरे करायची असते, पूर्तता पूजा, तर त्याच्यासाठी लवकर पोचायचं होतं। पण आता आम्ही काळोखात जात होतो, उजवीकडून आम्ही त्या महामार्गाने चालू लागलो। उजवीकडे जरा वळण घेतलं आणि एक नहर लागला, नहर म्हणजे कॅनल लागला आणि त्याच्या पगदंडीवरूनच जाऊ लागलो, त्या पाऊल वाटेवरून जाऊ लागलो आम्ही। आणि सगळा दगड धोंड्यांचा तो रस्ता होता आणि ते गवत पण वाढलं होतं, तर सगळं अजून काही दिसत नव्हतं। हळूहळू तो केशरी शेंदुरी गोळा वर यायला लागला आणि पूर्वेकडून, आणि छानपैकी तो सूर्योदय दिसला होत होता म्हणजे। तर आजचा हा शेवटचा सूर्योदय आमचा परिक्रमेतला होता। मी लगेच त्याचे पण फोटो घेतले। ते कडाक्याची थंडी पण होती, तो दव पण लागत होता पायांना, पण आता सगळी ती ओढ लागली होती ती ओंकारेश्वराची। पुढे गुंजली म्हणून एक गाव लागलं, तर तिथे नर्मदेश्वर महादेव मंदिर होतं। तिथे आम्ही गावकऱ्यांनी सांगितलं, तिथे थोडा वेळ बसलो आम्ही। लगेच बाजूच्या म्हणजे एका गल्लीतच कसं ते देऊळ होतं, तर तिथे आम्ही बसलो आणि तिथे गावकऱ्यांनी आम्हाला चहा आणून दिला। कोणी त्याच्यापूर्वी आम्ही एकीकडे एक मुलगा दूध विकायला जात होता, त्याच्याकडून दूध विकत घेऊन प्यालो होतो। तर आता गावकऱ्यांनी चहा दिला, तर त्याचाही चहा घेतला, सगळ्यांना नर्मदेहर केलं, तिथल्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आता पुढे खंगवाडा अंजरूत करत करत शेतातील एक पगदंडी लागली, तर तीही पार केली आणि पुढे असा तो कॅनल सततच आमच्याबरोबर होता आणि बऱ्यापैकी म्हणजे ते गोटे म्हणजे दगड पण बऱ्यापैकी टोचत पण होते, तो रस्ता सगळा तसाच होता। तर त्या याचं धरणाचं सगळं पाणी येत होतं त्या कॅनलमधून आणि असं जाता 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 तो असा तीव्र असा चढाव लागला। पण सगळेजण त्या जो चढाव लागला तिथे अतिशय असा दम लागणारा असा चढाव होता आणि सगळेजण नर्मदेहरचा गजर करत होते। आता शेवटच्या टप्प्यातला अवघड असा चढ सुरू आहे आणि सर्वजण उत्सुक आहेत। परिक्रमे आता आज सर्वांची पूर्णत्वास जाणार आहे। मैयाची कृपा सर्वांवरच आहे। एकटा पुढे पोचलेला आहे आणि हे बाकीचे सर्वजण, सर्वांची फार उत्सुकता आहे, कधी एकदा मैयाला भेटतोय। आणि हा अवघड असा चढ, मलाही दम लागलेला आहे, थोडाफार कमी जास्त बोलतोय हां, आणि पण मैयाची ओढ सर्वांनाच आहे। हे सगळे परिक्रमावासी फार दुरून दुरून वेगवेगळ्या गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलो आहे आणि हा नर्मदेहराचा गजर, नर्मदे। आणि इकडे अजून एक आळंदीतले पद्मनाभ गुरुजी इकडे, आणि ओंकारेश्वरच्या अनिवार्य अशी ओढ लागलेली आहे ओंकारेश्वराची, मैयाच्या दर्शनाची ओढ ओंकारेश्वराच्या। आणि
आणि आता हा अवघड असा उतार सुरू झालेला आहे. तर आता आपण बघितलंच असेल की कसे सगळेजण उत्साहाने तो कसा चढाव सगळा चढून जात आहेत, कारण सगळ्यांना ओढ लागली ती त्या ओंकारेश्वरला जाण्याची. तत्पूर्वी सगळ्यांनी रात्रीच आपण कोणकोणते कपडे त्यातल्या त्यात जे चांगले कपडे होते ते काढून ठेवले होते, कारण सगळ्यांच्या कपड्यांची अवस्था अशी नाव घेण्यासारखीच झाली होती. मी काल मुंदी येथे येताना मला एक टेलर रस्त्याच्या बाजूलाच दिसला होता. मी माझ्याकडे जे रामपुराच्या महाराजांनी मला एक लुंगी दिली होती पिवळ्या रंगाची, ती मी त्याच्याकडून शिवून घेतली. म्हणजे मी लुंगी वापरताना त्या शिवूनच वापरतो, गोल अशा शिवून घेतो आणि ती वापरतो. तर त्याला पैसे पण दिले तर तो पैसे कसेच घेईना, तो रस्त्याच्या बाजूलाच बसला होता. तत्पूर्वी मी एकीकडे गेलो होतो, त्यांनी मला सगळं सांगितलं होतं, नाही आम्हाला वेळ नाही वगैरे असं तसं कारणं दिली होती. 2-3 टेलर मला वाटेत मिळाले होते, पण याने मात्र मला लगेच शिवून दिली मुंदीच्या अगोदर. तर त्याला मग पैसे घेणं, मग माझ्या खिशात तो त्या भूपेन शास्त्रींनी दिलेला एक चिकू होता. तो मी त्याला म्हटलं, अगर पैसे नाही ले रहे तो ये प्रसाद तो पालो, म्हणून मी त्याला तो चिकू काढून दिला. तो त्याने आनंदाने स्वीकार केला. म्हणून माझ्याकडे ती शिवलेली लुंगी होती आणि ती आता माझ्या बॅगमध्ये होती. ती मला आता वापरायची होती जेव्हा मी ओंकारेश्वरला पोचणार होतो तेव्हा. पण आता हा सगळा तीव्र असा चढाव काढला आणि आता तो उतार पण तेवढाच तीव्र होता आणि सगळे ते दगडधोंडेच होते, म्हणजे पाय ठेवायला जागा नाही आणि असे ते दगडधोंडे पार करत करत आम्ही जाऊ लागलो. पण जाता जाता झालं काय, ते तिथले आता कोंबडे पण ओरडत होते आणि ते नरबदे हर असं ओरडत आहेत की काय असंच वाटत होतं. म्हणजे फक्त मलाच वाटलं असं नाही, माझ्याबरोबरचा अजून एकटा होता, तो पण मला म्हणाला, इथले कोंबडे पण त्यांना पण सवय झाली की काय ते नर्मदे हर म्हणतायत असं वाटतं. म्हणजे तो विचार माझ्याही मनात आला होता. छोटी छोटी मुलं पण ओरडून आम्हाला शेतातली कुठली घरातली पण मुलं ओरडून नर्मदे हरचा गजर करत होती. सगळा एक आनंदाचा असा तो प्रवास चालू होता. आणि करता करता एक आम्ही मागे पुढे असे होतो. तो थोडासा जंगलचा रस्ता होता आणि सागवानची वगैरे अशी ती झाडं होती. आणि करता करता मी त्या जंगलात परत एकदा रस्ता चुकलो. म्हणजे जसा पहिल्या दिवशी परिक्रमेच्या दिवशी मी चुकलो होतो जंगलात, तसंच आता शेवटच्या दिवशीही मी जंगलातला रस्ता चुकलो. मला बराच वेळ ती वाटच सापडेना, कारण नेमक्या कुठच्या वाटेने ते बाकीचे पुढे गेले ते माझ्या लक्षात येईना. आणि तिथे मोबाईलची रेंज पण नव्हती, तर बाकीचे मला पुढे जाऊन थांबले होते पण मला काही ते समजेना. मग मी बराच वेळ माझा त्या वाट शोधण्यात गेला आणि मी एकटाच उरलो होतो. आता म्हटलं हे पहिल्या दिवशीसारखं आज पण झाला प्रकार म्हणून असं माझ्या मनात आलं. पण शेवटी ते पुढे जाऊन थांबले होते. मग एकटा परत मागे फिरला मला शोधायला म्हणून. त्या जंगलात मी कुठे चुकतोय असं वाटलं, पण मी त्या बरोबर वाटेने होतो आणि पुढे सगळेजण परत मिळाले. परत तो नर्मदे हरचा गजर झाला आणि एक अशी अरुंद अशी गल्ली मिळाली. ती गल्ली आम्ही पार करून म्हणजे थोडीशी घरं होती आणि अचानक आम्ही मोठ्या रस्त्यावर आलो आणि बघतो तर काय, आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोचलो होतो. आता मला घेण्यासाठी म्हणजे माझ्याबरोबर काही अंतर चालण्यासाठी माझी बायको करुणा ही आली होती, पण आणि मुलगा पण सोहम. पण त्यांची आणि माझी बरोबर चुकामुक झाली, कारण मला ते नेमकं माहीत नव्हतं ते कुठच्या रस्त्याने आम्ही कुठे पोचणार आहोत. कारण ते मला काही माहीत नव्हतं तो रस्ता, आणि नेमकं मला ते सांगता येईना मी कुठच्या बाजूने आहे ते पण मला समजेना. आणि 3 महिन्यापूर्वी मी ज्या रस्त्यावर जिथून आम्ही सुरुवात केली होती त्याच्या बरोबर आम्ही दुसऱ्या बाजूला होतो. आता आम्ही जेव्हा ओंकारेश्वरमध्ये पोचलो तर तिथे आणि मोठ्याच्या मोठा तिथे फलक होता, ओंकारेश्वर गजानन महाराजांचा आश्रम. आणि तो रस्त्याच्या पलीकडेच तिथे तो गजानन महाराजांचा आश्रम होता. म्हणजे आम्ही सुरुवात करताना आम्ही डाव्या बाजूने केली होती परिक्रमेला आणि आता आम्ही जेव्हा पोचलो ते उजव्या बाजूने त्या गजानन महाराजांच्या आश्रमाकडे पोचलो. तर तिथे सगळ्यांना आता आनंद झाला की आम्ही आता एवढा मोठी परिक्रमा आपली आता पूर्णत्वास आली
तर त्या रस्त्यावरच आम्ही थोड्या वेळ बसलो, फोटो वगैरे सगळ्यांनी काढले आणि आम्ही त्या आश्रमात आलो आणि तिथे माझी आणि मुलगा बायकोची माझी त्या कार्यालयाच्या ठिकाणी भेट झाली. तोपर्यंत आणि खरोखरच आनंद झाला, कारण एवढ्या दिवसांनी आम्ही सगळेजण म्हणजे घरातले असे आम्ही भेटत होतो. बाकीच्यांचे कोणी त्यांना न्यायला वगैरे आले नव्हते, पण माझ्या घरून मात्र आली होती मुलगा आणि बायको. तर फार आनंद झाला. मला ही सगळ्यांची ओळख करून दिली. ते कार्यालयातले थोडे सोपस्कार असतात त्या गजानन महाराजांच्या आश्रमातले, म्हणजे परिक्रमा संपल्यानंतर ते नाव पत्ता वगैरे सगळं लिहून घेतात. तर ते सगळे सोपस्कार आम्ही केले तिथले आणि अगोदरच एक खोली आम्ही घेऊन ठेवली होती म्हणजे बायकोने. तर त्या खोलीत मी माझं सगळं सामान नेऊन लावलं आणि त्या दिवशी एकादशी होती, म्हणजे उपवासच होता. सकाळपासून आम्ही काही फराळ वगैरे झाला नव्हता. लगेच आम्ही हातपाय धुतले आणि तिकडे मैयावर जाऊन स्नान केलं आणि तिकडे फराळाला गेलो. फराळ गजानन महाराजांचा आश्रमात झाला आणि नंतर अनिलदास महाराजांच्या त्या आश्रमात गेलो जिथे संकल्प पूर्तता पूजा करायची असते. तो एक विधी असतो. तर त्यांच्याही अंगणात म्हणजे पडवीत असं ते सगळं त्यांनी आम्हाला छानपैकी ती पूजाविधी सगळा सांगितला. मग त्यांनी सांगितलं की ती जी आमच्याकडे कुपी होती, जल भरलवून घेतलेलं होतं, ती आता ओंकारेश्वर आणि ममलेश्वर यांना थोडी थोडी वाहायची आणि सगळी रिकामी करायची असं त्यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही सगळी पूजा झाल्यानंतर त्यांनी उपदेशही केला की आता इथून पुढे तुम्ही चांगल्या तऱ्हेने घरच्यांशी वागा किंवा न भांडता न काही हे करता, थोडे थोडे भांडून वगैरे परिक्रमा करायला येतात तसं न करता तुम्ही चांगल्या मनाने स्वच्छ मनाने परिक्रमा केलीत. कोणी वाहनात वगैरे बसलात काय असं त्याने विचारलं. तर कोणी आमच्यापैकी बसले नव्हते. एखाद दुसरा अपवाद वगळता तर कोणी बसले नव्हते. कालही मी जेव्हा म्हणजे मुंदीच्या जरा अलीकडे होतो तर एक सरदारजीने ट्रक थांबवला मला आणि म्हणायला लागला, महाराज आओ आओ तुम्ही आगे छोड देता हूँ. तर आता अवघे 30-1 किलोमीटर उरलेत आणि तो म्हणतोय छोड देता हूँ. मी म्हटलं एवढे दिवस बसलो नाही, आता मी कशाला तर तो हट्टालाच भेटला, नाही नाही महाराज आलो आओ आओ हमारे ट्रक में बैठो म्हणायला लागला. मग मी त्याला समजावून सांगितलं की मी पायी परिक्रमा करतोय आणि आज तर बिलकुल बसणार नाही, उद्या पाहिजे तर बसेन परिक्रमा झाल्यानंतर. तर मग हसत हसत तोही निघून गेला. तर अशी सगळी गंमत. तर आता आम्ही त्या महाराजांच्या आश्रमातून निघालो आणि आता मांधाता पर्वताची परत ती परिक्रमा करायची असते. तर ते जल वगैरे घेतलं आणि ओंकारेश्वरच्या तिथे गेलो. तिथे ते जल वाहिलं, ममलेश्वरला थोडं वाहिलं आणि सगळी कुपी ती आम्ही रिकामी केली. तसंच मांधाता पर्वताच्या परिक्रमेवेळी तर ती कावेरी नदीचा संगम मिळतो. तर त्या संगमावर तिथे स्नान केलं आणि जो आम्ही म्हणजे महाराजांनी तो रक्षा धागा बांधला होता, कमंडलूला बांधला होता म्हणा, दंडाला बांधला होता आणि मनगटालाही बांधला होता, तो तिथे तो सोडायचा असतो आणि तिथून तो त्या संगमावर सोडून द्यायचा असतो. तर त्याप्रमाणे आम्ही कमंडलूचा तो धागा, दंडाचा धागा आणि मनगटाचा धागा तिथे तो सोडून दिला. त्या संगमावर स्नान केलं. तत्पूर्वी ती काल आम्ही येतानाही ती कावेरी नदी मिळाली होती आम्हाला आणि आज प्रत्यक्ष तिथे मैयाचा संगम झाला होता. तर तिथून वर आलो. ते ऋणमुक्तेश्वराचं जे मंदिर आहे तिथे चणा डाळ वाहिली जाते आणि सगळ्या ऋणातून मुक्त होतात असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे तिथे चणा डाळ विकत घेतली आणि त्या मंदिरात वाहिली त्या महादेवाच्या पिंडीवर आणि तिथून मग आम्ही ती हळूहळू करत ती मांधाता पर्वताची ही परिक्रमा पूर्ण केली. होता आता संध्याकाळ होत आली, म्हणजे 3-1 वाजले असतील. परत मी त्या खोलीवर आलो, आश्रमातल्या खोलीवर. सगळेजण आता कोण जायची तयारी करत होते, कोण थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या गावासाठी निघणार होते. मी मात्र अजून काही दिवस म्हणजे तिथेच थांबणार होतो. तिथे म्हणजे तिथेच नाही तर माझ्याकडे जो मी तो बाण उचलला होता शिवाला घाटवरून, त्याचं मला शिवलिंग करून घ्यायचं होतं आणि ते शिवलिंग बकाव ह्या गावात केलं जातं असं मला माहिती मिळाली होती. पण आता तरी काही
तिथे जायची चिंता नव्हती, कारण आता मी परिक्रमा पूर्ण झाली होती आणि लगेच मी त्या खोलीत आलो आणि सगळ्यांना परिचितांना फोन लावले, घरी फोन लावला आणि सगळ्यांना सांगितलं की अशी अशी परिक्रमा आज पूर्ण झाली म्हणून. सगळ्यांना आनंद झाला, घरीही आनंद झाला. माझ्या नातेवाईक अन्य जे मुंबईत वगैरे आहेत त्यांनाही फोन लावला. सगळ्यांना छान वाटलं की अशा तऱ्हेने अशी ही खडतर परिक्रमा मैयाच्या कृपेने, मैयाच्या साहाय्यानेच तिचीच ही परिक्रमा ही पूर्ण झाली होती. आणि खरोखरच म्हणजे आपल्याला तिथे जे त्यावेळी जे वाटतं ना मनातून आतून, की आपण काहीतरी जे चांगलं एवढ्या वर्षात, एवढ्या आयुष्यात जर काही चांगलं केलं असेल, म्हणजे माझ्या बाबतीत तरी, तर मला वाटलं तो पर्टिक्युलर क्षण होता की खरोखरच आपण काहीतरी केलं, ते मैयाच्या कृपेने घडून आलं. का नाही तर एखाद्या ती ओढ का निर्माण व्हावी आणि का कुठचा मी इकडून गोव्यातून ना कोणी ओळखीचा ना पाळखीचा, आणि अशा तऱ्हेने मनात येतं काय आणि ती परिक्रमा साठी जाणं होतं काय आणि ती पूर्ण होते काय. म्हणजे अशा गोष्टी फार योगायोगाने घडतात किंवा पूर्वसंचितामुळे घडतात असं मला तरी वाटलं. आणि त्यावेळी तरी ते तो समाधानाचा क्षण होता. तर मग त्या रात्री आम्ही तिथेच थांबलो त्या आश्रमात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी असं ठरवलं की आता बायको मुलगा वगैरे आले तर आपण थोडं ते जे म्हणजे सहस्त्रधारा ज्या बघता आल्या नव्हत्या परिक्रमेत असताना तिथे जावं, माहेश्वर दाखवावं या घरच्या मंडळींना. आणि तिथून मग मी असं ठरवलं की त्या बकाव ह्या गावी जायचं आणि ते जो मी बाण उचलला होता शिवाला घाटवरून, तर त्याचं शिवलिंग करून घ्यायचं असं मी ठरवलं होतं. तर त्या दिवशी तरी म्हणजे दुसऱ्या दिवशी तर सकाळी लवकर उठलो आणि सहजच लक्ष केलं की आता मी परिक्रमेत नव्हतो, पण जी सवय झाली होती आणि चालायची, तर आता मी पहिल्यांदा तिथून इंदोरला आलो बसमध्ये बसून. एवढ्या दिवसात कधी वाहनात बसायचा प्रश्न आला नव्हता, रिक्षा नाही, कुठे नाही. तर आज पहिल्यांदाच रिक्षा वगैरे करून त्या इंदोर स्टँडवर आलो. इंदोरवरून मग तिथे म्हणजे माहेश्वरला गेलो आम्ही. आणि माहेश्वर तिथे छान तो परत अहिल्याबाई होळकरांचा घाट वगैरे बघितला. कालही जे ओंकारेश्वर बघताना माझ्या लक्षात आलं की म्हणजे 3 महिन्यापूर्वी जेव्हा मी होतो दसऱ्याच्या वेळी, तेव्हा पाणी फार वाढलेलं होतं तिथे ओंकारेश्वरमध्ये. आणि काही म्हणजे तो घाट पूर्ण भरून राहिला होता, काही असं दिसत नव्हतं खडप वगैरे. आणि जेव्हा 3 महिन्यानंतर आलो ते लगेच पाणी उतरलेलं होतं आणि त्या वेगवेगळ्या गुहा वगैरे दिसत होत्या. तर त्यावेळी त्या गुहेतसुद्धा कोण कोण माणसं राहतात, कशी उतरून येतात आणि आपली साधना वगैरे चालू ठेवतात, ते सगळं त्यावेळी मला बघायला मिळालं. म्हणजे ते दसऱ्याच्या वेळी ते बघता आलं नव्हतं किंवा कदाचित मी गडबडीत ते बघितलंही नसेल, लक्ष नसेल, पण त्यावेळी पाणी मात्र भरून राहिलं होतं. पण आज 3 महिन्यानंतर ते पाणीही उतरलं होतं मैयाचं आणि त्यामुळे छान ते सगळं परिसर बघता आला. तर आता जेव्हा आम्ही माहेश्वरला गेलो तेव्हाही तसंच झालं की तो छान आता घाट वगैरे सगळा बघितला. तिथे अहिल्याबाई होळकरांचा तो राजवाडा बघितला. आणि तिथून मग माझ्या सहज मनात आलं की अनिलदास जहागीरदार त्यांना मी मंडलेश्वरला फोन लावला आणि त्यांचा फार आग्रह होता की तुम्ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर परत एकदा इथे या म्हणून. तर मी त्यांना विचारलं की कालच अशी परिक्रमा संपलेली आहे, तर मी तुमच्या तिथे येऊ का तुमच्या आश्रमात. त्यांनी लगेच आनंदाने होकार दिला आणि आम्ही तिथे त्यांच्या आश्रमात म्हणजे त्या मंडलेश्वरला पुन्हा एकदा गेलो. मी सांगितलं त्यांना मुलगा बायको वगैरे आहे, काही हरकत नाही म्हणालेले, तुम्ही या असं त्यांनी आनंदाने प्रेमाने सांगितलं. मग त्या रात्री आम्ही मंडलेश्वरला गेलो आणि मंडलेश्वरला तिथे आम्ही त्या रात्री थांबलो. त्या महाराजांनी छान आपले अनुभव सांगितले. परत एकदा सगळी उजळणी झाली. परत ते म्हणजे आम्ही म्हणजे त्यांच्याही घरी आता त्यांच्या मुलीचंही कार्य होतं, लग्न होतं पुढच्या महिन्यात, तर तेही त्यांनी सांगितलं सगळं. आणि फार छान असा तो ती रात्र
आम्ही तिथे घालवली. पुन्हा एकदा मी खाली मंडलेश्वरला मैयाच्या तिथे गेलो. मैया स्नान वगैरे केलं आणि परत आलो. त्यांचं ते छान असं शिवमंदिर आहे, तिथे बसलो, काही ध्यानधारणा केली. मग जी कुटी आहे वासुदेवानंद सरस्वतींची कुटी आहे तिथे त्यांच्याच आश्रमाच्या बाजूला, तर तिथेही जाऊन त्या कुटीत थोडी ध्यानधारणा केली, दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना नर्मदे हर केलं. आणि आता माझी बायको आणि मुलगा उज्जैनसाठी गेले आणि मी मात्र ते शिवलिंग करून घेण्यासाठी बकाव ह्या गावी तिथे गेलो. तर त्या बकावसाठी माझी बस वेगळी होती आणि यांची उज्जैनला जाण्यासाठी. तत्पूर्वी मुलाला गोव्यात येण्यासाठी म्हणजे जरुरीचं काम आल्यामुळे त्याला विमानाने गोव्यात यावं लागलं. म्हणजे तो काही उज्जैनला पोचला नाही, तो तिथून इंदोरहून परत गोव्यात आला. बायको उज्जैनला गेली आणि मी मात्र त्या बकाव ह्या गावी शिवलिंग करून घेण्यासाठी तिथे गेलो. तर आता ते शिवलिंग करताना काय काय गोष्टी होतात किंवा काय प्रसंग घडले ते आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा नर्मदा तिरीचा यात्रिका. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.